1,00,000 जनावरं छावण्यांच्या आश्रयाला, साताऱ्यात सिमेंटचे जुने बंधारे पुनरुज्जीवित करणार, कृषी पर्यटन केंद्राचा गौरव, साताऱ्यात विना अनुदान तत्वावर बीज प्रक्रिया मोहीम राबवणार आणि सेंद्रिय औषधाने केली तेल्या रोगावर मात। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीच आहे। जिल्ह्यातल्या चारा छावण्यांबरोबरच त्यात आश्रय घेणाऱ्या जनावरांची संख्याही वाढतीये। जिल्ह्यातल्या चारा छावण्यांमध्ये सध्या सुमारे 84,000 मोठी तर सुमारे 18,500 लहान जनावरं ठेवण्यात आली आहेत। त्यावर दररोज 70 लाख रुपये खर्च करण्यात येतोय। बैलांना सकाळी शेती कामासाठी नेऊन सायंकाळी पुन्हा चारा छावणीत ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे। जिल्ह्यासाठी 152 चारा छावण्या मंजूर झाल्यात, त्यामुळे मागणीच्या ठिकाणी तत्काळ चारा छावणी उघडण्यात येणार आहे। सर्व मंडल स्तरावर चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत। याशिवाय जनावरांच्या तपासण्या, शेतकऱ्यांसाठी जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत। गेल्या वर्षी 22 मे रोजी आटपाडी तालुक्यातल्या बिगेवाडी इथे पहिल्यांदा चारा छावणी उघडण्यात आली होती। आज ही संख्या 136 पर्यंत पोहोचली आहे। गेल्या वर्षभरात केवळ चारा छावण्यांवर सुमारे 67 कोटी रुपये खर्च झालाय। गेल्या 31 मार्च अखेर सुमारे 45 कोटी रुपये खर्च झाला होता। सातारा जिल्ह्यात आगामी काळात सिमेंटचे जुने बंधारे शोधून त्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे। याशिवाय सिमेंटचे सुमारे 2000 साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत। त्यामुळे नदीपात्र तसंच ओढ्यांमध्ये पाणी अडवलं जाऊन दुष्काळावर मात करण्यात मदत होणार आहे। जिल्ह्यातल्या 35 जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येते। त्यामध्ये नाले सरळ करणं आणि त्यांची खोली वाढवण्याची 62 कामं सुरू आहेत। टंचाई निवारणासाठी जिल्ह्याच्या वार्षिक योजना आराखड्यात 30 कोटी रुपयांच्या निधी जलसंधारणासाठी राखून ठेवण्यात आलाय। एकात्मिक पाणलोट विकासातून पक्के बंधारे बांधण्यात येणार आहेत। साखळी बंधाऱ्यांच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात 492 सिमेंट बंधाऱ्यांचं काम हाती घेण्यात आलं आहे। यावर्षी 283 बंधारे पूर्ण करण्यात येणार असून यासाठी सुमारे 24 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। यापैकी 210 बंधारे बांधून पूर्ण झालेत। कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या केंद्रांना कृषी पर्यटन गौरव पुरस्कार देऊन नुकतंच सन्मानित करण्यात आलं। कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन विकास महामंडळातर्फे दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात। महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ म्हणजेच माडचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। रत्नागिरीच्या सह्याद्री आरोग्य पर्यटन केंद्राचे संजय शिंदे, नाशिक इथल्या मुक्त कृषी पर्यटन केंद्राच्या संध्या बस्ते, गणेश ॲग्रो टुरिझमचे गणेश रानडे, होळकरवाडीच्या आरोग्य कृषी पर्यटन केंद्राचे अनंत झांबरे आणि महाबळेश्वर तालुक्यातल्या तापोळ्या इथल्या दर्शन कृषी पर्यटन सहकारी संस्थेचे गणेश उत्तेकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले। सातारा जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच पार पडली। जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यावेळी उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या 10 गावांमध्ये विना अनुदान तत्वावर 100% बीज प्रक्रिया मोहीम राबवण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मूलस्थानी जलसंधारण कार्यक्रम राबवणं, फळबागांचं पुनरुज्जीवन करणं, थेट ग्राहकांपर्यंत कृषीमाल पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं अशा विविध बाबींवर भर देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला। चालू आर्थिक वर्षात फलोत्पादन कार्यक्रमासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचे तर ठिबक सिंचन योजनेसाठी सुमारे 12 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले। राज्यातल्या दुष्काळाबरोबरच तेल्या रोगामुळे शेकडो एकर डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। अशा भीषण परिस्थितीत सांगली जिल्ह्यातल्या मिरजेच्या दिगंबर कोरे या कृषी संशोधकानं सेंद्रिय औषधाच्या सहाय्याने डाळिंबाच्या हजारो एकर बागा वाचवल्यात। कोरे यांनी स्वतः नाविन्यपूर्ण प्रयोग करून हे औषध तयार केलंय। डाळिंबाच्या त्या कळी अवस्थेपासून ते माल काढणीपर्यंत ह्याची फवारणी घेतली तरी चालू शकते। याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे। ह्याची फवारणी 2 ते 3 मिली प्रमाणे घ्यावी लागते आणि ह्याच्यामध्ये दुसरं कोणतेही औषध या टॉनिक किंवा खत मिक्स करून फवारायचं नाही आहे। फक्त झांतोज आणि पाणी ह्याचीच फवारणी फक्त घेतली पाहिजे। डाळिंबाच्या झाडांना अंतर्गत ताकद दिली तर तेल्या रोगावर नियंत्रण ठेवता येतं, पण तो पूर्णपणे नाहीसा होत नाही। यावर मात करण्यासाठी कोरे यांनी विविध सेंद्रिय घटकाचा वापर करून झॅन्थॉक्स हे औषध तयार केलं। या औषधाचा प्रायोगिक तत्वावर वापर करून चांगला परिणाम दिसून आला। त्यात तेल्या रोगावर नियंत्रण मिळाल्यानं डाळिंबाच्या बागा वाचल्याचं दिसून आलं। आंबे बहार, मृग बहार, हस्त बहार अशा सर्व बहारांमध्ये हे संशोधन यशस्वी झालंय।
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात वळवाचा पाऊस झाला, त्यामुळे सांगली भागात केळी आणि द्राक्षाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. केळीच्या वाकलेल्या झाडांना आधार द्यावा, पक्व उन्हाळी पिकांची काढणी पूर्ण करावी, फळबागा स्वच्छ ठेवाव्यात, मुख्य केळीखोडाच्या बगलेत पिल्ले वाढलेली असल्यास कापून काढावीत, पूर्ण घड निसवल्यानंतर केळ कमळ काढावं, तसंच आवश्यकतेनुसार घडातल्या फण्यांची विरळणी करावी. आता पाहूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे. बाजरी कमाल 1700 रुपये, किमान 1460 रुपये. गहू कमाल 2550 रुपये, किमान 1750 रुपये. ज्वारी कमाल 1800 रुपये, किमान 1550 रुपये. तांदूळ कमाल 5300 रुपये, किमान 1900 रुपये. हरभरा कमाल 3275 रुपये, किमान 3152 रुपये. मटकी कमाल 5301 रुपये, किमान 4200 रुपये. हिरवा वटाणा कमाल 4900 रुपये, किमान 4200 रुपये. गुळ कमाल 3000 रुपये, किमान 2400 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आता पाहूया हवामानाचा सारांश. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात 47.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर इथे 20 मे रोजी झाली. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे. मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 46 अंश सेल्सिअस, किमान 33 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 42 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.